वैद्यकीय मदत कक्षातर्फे शालेय साहित्याचे वाटप. वैद्यकीय मदत कक्ष व स्वराज्य मित्र मंडळ या संघटनेतर्फे शनिवारी 6 जुलै 2024 रोजी महाड व पोलादपूर तालुक्यातील शाळांमध्ये शालेय साहित्याचे वाटप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांच्या सेवेत अविरत कार्यरत असणाऱ्या विविध आजारांनी ग्रासलेल्या महाराष्ट्रातील रुग्णांना निस्वार्थीपणे सेवा देणारे वैद्यकीय मदत कक्षाने पोलादपूर तालुक्यातील प्राथमिक शाळा कापडे बुद्रुक, दिसेधोंड, पार्ले, पैठण तर महाड तालुक्यातील करंजखोल आदिवासी मुठवली येथील 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास, डब्बा, पाणी बॉटल, पेन्सिल बॉक्स, पेन, कलर पेन आदी शैक्षणिक वस्तूंचे वाटप करीत समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. कार्यक्रमास वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम, ज्येष्ठ समाजसेवक शिवराम मुतेकर, वैद्यकीय मदत कक्षाचे नितीन नारकर, माजी सभापती शैलेश सलागरे, मनोहर कदम, लक्ष्मण उफाळे, ज्ञानोबा बांदल, विनोद नांगरे, स्वप्नील पाटील, विजय नांगरे, महेश राजापकर, स्वप्नील देसाई, नामदेव शिंदे, अजित वनगुळे आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक शिवराम मुतेकर यांनी पार्ले शाळेस 1000 रुपये रोख धनादेश शाळेचे मुख्याध्यापक उतेकर गुरुजी यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. वैद्यकीय मदत कक्षाचे नितीन नारकर यांनी शहरी भागात आपण विद्यार्थ्यांना लाखो रुपये खर्च करून कॉन्व्हेंट शाळेत शिकवतो, पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 5000 रुपयेही भरता येत नाहीत, म्हणून शाळा सोडावी लागते. त्या विद्यार्थ्यांना मदत म्हणून छोटासा उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. मागील 9 वर्षापासून के मित्रमंडळ वैद्यकीय मदत कक्ष स्वराज्य मित्र मांडला व संलग्न संघटनेमार्फत पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागात शैक्षणिक साहित्य वाटप करीत असल्याचे सांगितले. मी गरीब कुटुंबात शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे. गरिबीच्या काळा मी सोसलेल्या आहेत. त्या काळात त्या विद्यार्थ्यांना सोसायला लागू नये, त्यामुळे या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मी माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने करत असतो, असे मत संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम यांनी व्यक्त केले. महामुंबईसह संदीप जाबडे, पोलादपूर. जेवढा हुशार असतो तेवढाच मागच्या बेंचवर बसलेला विद्यार्थी हुशार असतो आणि पुढे आयुष्यामध्ये पहिल्याने म्हणजे सर्व झालं नाही, शेवटच्या विद्यार्थ्यांकडून शाळा बांधली. उत्सव समिती जी असते, जयंती उत्सव समिती पोलादपूर, त्यांच्या मार्फत साहित्य मिळालं मुलांना आणि इतकं चांगलं झालं की त्यांचं पायगुण म्हणा की आज पुन्हा लगेच फोन आला आणि हे साहित्य मुलांना मिळतंय. खूप आनंद वाटतोय. प्रातिनिधिक स्वरूपात मी आमच्या सरांना हे करते. मोबाईलवर करायचं आहे तर आमचा तिथे प्रतिनिधी तिथे असतो. तिथे तुमचा जाईपर्यंत तिकडे तुमच्या ॲडमिशन पासून फक्त आम्ही कॅशमध्ये रोख अशी मदत करत नाही. काही साहित्य लागलं किंवा अगदी त्यांना मेडिकल अगदी कुठचंही टेस्ट. वैद्यकीय मदत कक्ष हे अशी एक संस्था आहे की आता पोलादपूर तालुक्यापर्यंत पहिली मर्यादा होती, पण आता अगदी महाराष्ट्रभरातही म्हणजे कुठेही कोणताही पेशंट जर असेल तर आमचा एक छोटासा फॉर्म आहे. फॉर्म फक्त अगदी भरून द्यायचा आहे आणि